तर नमस्कार माझ्या बहिणींनो आणि भावांनो, तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याला अर्ज केला असणार आणि तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला असणार आणि तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जर आले नसणार, तर तुम्हाला त्याच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर आहे. तो नंबर मी देणार आहे. तरी तो नंबर टाकून आपण त्यांच्याशी कसा संपर्क साधू शकतो ते बघणार आहोत आपण. चला तर बघूया. तर हा तो माझी लाडकी बहीण योजना व्हॉट्सअप नंबर आहे. तर तुम्हाला फक्त इथं हाय टाकायचा आहे. हाय टाकल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येणार, बघू शकता तुम्ही. असा मेसेज येणार. मेसेजमध्ये काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रवादी हेल्पलाईनमध्ये आपले स्वागत आहे. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम आणि समृद्ध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. या ठिकाणी तुम्हाला योजनेची माहिती मिळेलच, मात्र तुम्हाला काहीही समस्या असल्यास मोकळ्या मनाने आम्हाला थेट संपर्क साधा. योजनेचा लाभ घेण्यासाठी कृपया भाषा निवडा. तर योजनेला आपण इथनं सर्व काही माहिती घेऊ शकतो. राष्ट्रवादी हेल्पलाइन में आपका स्वागत है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और अजितदादा का वादा है कि सरकार की योजनाओं द्वारा महाराष्ट्र के हर निवासी तक लाभ और बल पहुंचाया जाए. आप योजनाओं की जानकारी नीचे प्राप्त कर सकते हैं और कोई समस्या आने पर हमें संपर्क कर सकते. तर इथं आपली भाषा निवडायची. तो भाषा निवडल्यावर आपण मराठी निवडलेली होती. भाषा निवडल्यावर आपला विभाग निवडायचा, आपण कोणत्या विभागामध्ये आहे आणि ते सेंड करायचं. अमरावती विभाग. तर आपल्याला लगेच असा मेसेज येणार, आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद, कृपया तुमचा जिल्हा निवडा. तर आपला जिल्हा निवडायचा आणि सेंड करायचं. सेंड केल्यानंतर ते आपल्याला परत मेसेज पाठवतील, आपला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद, पुढे जाण्यासाठी कृपया आपला मतदारसंघ निवडा. तर आपण आपला मतदारसंघ निवडून घ्यायचा. आपला कोणता मतदारसंघ येणार आहे याच्यामधून आणि सेंड करायचं. सेंड केल्यानंतर ते परत आपल्याला एक मेसेज पाठवणार आहे. थोडं वेट करायचं. सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी. आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद. आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद, कृपया आपले लिंग निवडा. तर इथं आपल्याला स्त्री पुरुष इतर निवडायचं आहे. तर हे स्त्रीसाठी योजना आहे, आपण स्त्री निवडूया. थोडा वेट करायचा. याच्यावर लिंक पण पाठवलेली जाते, आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाते, कसा अर्ज करायचा, कुठं अर्ज करायचा. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सेतू सुविधा केंद्र, गावातील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, बाल विकास प्रकल्प कार्यालय. तर आपल्याला मेसेज आलेला आहे.
आपले लिंग निवडल्याबद्दल धन्यवाद. कृपया आपले वय निवडा. तर आपले वय निवडायचे आहे 23 ते 28च्या मध्ये असलेले इथं निवडा. 29 ते 34 मध्ये इथं निवडा. आणि आपलं जसं वय असणार त्याप्रमाणे निवडून घ्या. बघा आपल्याला मेसेज अजून एक आलेला आहे. आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम, समृद्ध आणि सशक्त ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. योजनेची निवड करा. तर इथनं योजना निवडायची. आपण कोणत्या योजनेसाठी माहिती आपल्याला हवी आहे ती योजना निवडायची. जसं लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा मोफत वीज, मुलींना मोफत प्रशिक्षण, शेतकरी योजना. तर आपल्याला लाडकी बहीण योजना निवडायचं आहे आणि सेंड करायचं आहे. आपल्याला लिंक दिलेली आहे इथं. त्या लिंकवरून डायरेक्ट आपण फॉर्मवर पोचू शकतो आणि इथून आपण आपली कंप्लेंट देऊ शकतो. बघा मेसेज आलेला आहे आपल्याला. बघा हे सर्व माहिती दिलेली आहे त्यांनी. सिलेक्टला क्लिक करायचं. आणि जर आपल्याला मदत लागत असणार की बुवा आपले पैसे आले नाहीत किंवा दुसऱ्या महिन्यातले जे 4,500 येणार होते ते आले नाहीत, तर इथं आपल्याला मदत भेटणार. इथनं आपण कंप्लेंट देऊ शकतो आपली. तर फक्त मदत याला क्लिक करायचं आणि सेंड करायचं. बघा आपल्याला मेसेज आला आहे. माझी लाडकी बहीण योजना. तुम्हाला येत असलेली अडचण सांगा. तुम्हाला कोणती पण अडचण येत असणार तर ते इथं टाकायचे आहे. जसं अर्जासाठी मदत पाहिजे, कागदपत्र समस्या, मंजुरी संदेश समस्या, लाभ मिळत नाही, पेमेंटची वाट पाहतोय, फॉर्म संबंधित समस्या, ॲप वेबसाईट समस्या, अपंगासाठी मदत, लाच पैसे मागितले. कुठलं पण कोणी जर पैसे मागितले, कुठं काही मागितलं, आपण इथं कुठलं पण मदत घेऊ शकतो. तर इथं आपण जर टिक केलं तर ते आपल्याला 24 तासाच्या आत कॉल करतील. आपण इथं कोणतं पण एक ऑप्शन सिलेक्ट करायचं. तुम्हाला कशाची समस्या आहे ते सिलेक्ट करून सेंड करायचं. तर ते आपल्याला लगेच 24 तासाच्या आत आपल्याला कॉल करतील. कॉल आल्यानंतर आपल्याला सर्व आपली जी माहिती आहे ते सर्व त्यांना सांगायची आहे. आणि ते सांगितल्यानंतर आपली जी समस्या आहे ते लवकरात लवकर ते सॉल्व करतील. तर धन्यवाद. जर माहिती आवडली असणार तर लाईक करा.